आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। ताई आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहे, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। पहा लाडक्या बहिणींनो, आताच अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आज महिला दिनानिमित्त 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, परंतु सरसकट लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, हे एक लक्षात घ्या। त्या लाडक्या बहिणींनाच पैसे मिळणार आहेत जे आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की 7 मार्चला जो हप्ता गेला तो ठीक आहे, परंतु आज 8 मार्च महिला दिनानिमित्त ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्यांची यादी आपल्याकडे आता आलेली आहे। तर खात्यात पैसे जमा होणार कोणत्याही क्षणी। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे, सोबतच लाडक्या बहिणींना साडी वाटप सुद्धा होणार आहे। हो, आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना साडी वाटप आणि महिला दिनानिमित्त एक गिफ्ट सुद्धा असणार आहे। काय गिफ्ट असणार आहे आपण सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ पाहूया। बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण अखेर त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो तर आता येतच आहे, सोबत मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणाकोणाला हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पटापटा कमेंट्स करा, किती पैसे आले आणि जिल्हा कोणता हे सांगा, म्हणजे आपल्या इतर लाडक्या बहिणींना त्यांना सुद्धा कळेल की हप्ता वाटप सुरू झालेला आहे की नाही। मी तर तुम्हाला मेसेज दाखवतच आहे, परंतु जेवढे तुम्ही कमेंट्स कराल तेवढे आपल्या लाडक्या बहिणींना अजून त्याच्यावरती विश्वास बसेल। तुम्हाला तर माहिती आहे आपला चॅनल एकदम खात्रीशीरच माहिती देत असतो, त्यामुळे आधीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पटापट कमेंट्स करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा, आता कोणाला किती रुपये मिळणार, सगळ्यात महत्त्वाचं, काही लाडक्या बहिणींना इथं 1,500 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना 3,830 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे। तर काही लाडक्या बहिणींना जे मागचे हप्ते राहिलेले असतील, कोणा लाडक्या बहिणींना जानेवारीपासूनच हप्ते राहिले असतील, तर त्यांना 4,500 रुपयेचा चेक हा डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे। मेसेज जसा तुम्हाला हा 1,500 रुपयांचा मेसेज आहे तसाच तुम्हाला 4,500 रुपयांचा मेसेज येईल, किंबहुना वेगवेगळे मेसेज येतील, कारण मार्च महिन्याचा हप्ता आणि मागचे हप्ते हे एकत्र येणार आहेत। कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना जानेवारीचा, डिसेंबरचा, फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही, बरोबर की नाही। ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी हप्ता आला नाही पटापट सांगा, तोपर्यंत सरकारला समजणार नाही। मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, बघा कोणाला हप्ता येणार नाही, चिंता वाढली, कारण सरसकट हप्ता वाटप होणार नाही। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, तुम्हाला वाटत असेल की सरसकट मेसेज येणार का, तर सरसकट मेसेज येणार नाही मित्रांनो। काही लाडक्या बहिणी याच्यातून वगळल्या जाणार आहेत। कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत आपण पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, तर आम्हाला व्यवस्थित सांगा काय करायचं आहे। बघा, मी तुम्हाला आता व्यवस्थित नीट सोप्या भाषेत, आपल्या मराठी सोप्या भाषेत एकदम सगळ्या लाडक्या बहिणींना समजेल अशा सोप्या भाषेतच सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुणीही टेन्शन घेऊ नका। जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे। आता तुम्हाला मी सुद्धा सांगणार आहे की हप्ता तर सुरू झाला, महिलांना पैसे आले, परंतु कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहे
तर बघा, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, मुंबई, नाशिक, ठाणे, धुळे, अकोला, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू झालेलं आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून पुढे 2 ते 3च्या दरम्यानमध्ये तुम्हाला दुसरा टप्पा अजून एकदा मार्च महिन्यांचा पाहायला मिळणार आहे. सोबतच फेब्रुवारीचा सुद्धा दुसरा टप्पा तुम्हाला आता आज पाहायला मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की काल दुपारपासून म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून काल वाटप सुरू झालं होतं. आज सुद्धा सकाळपासून वाटप सुरू झालेलं आहे. परंतु काही बहिणी अशा आहेत ज्यांना अजून तिथं पैसे आलेले नाहीत फेब्रुवारी महिन्याचे, बरोबर ना. ज्या लाडक्या बहिणींना आले नाहीत त्यांनी नाही आले असं लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींनो सरकारला समजणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे हे आपण पाहणार आहोत. बघा, व्यवस्थित व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, पळवू नका. व्यवस्थित व्हिडिओ देऊन ऐकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. बघा, अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत ज्या लाडक्या बहिणी ज्यांचं आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम आहे. हो, सध्याची सगळ्यात मोठं कारण समोर आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं माहिती आणि बँकेतली माहिती म्हणजे काय, आधार कार्डवरचं नाव, स्पेलिंग, बर्थ डेट, तुमची बर्थ डेट पूर्ण आहे का अर्धीच आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या व्यवस्थित असतील तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर याच्यावरती उपाय काय आहे, तर आत्ताच जाऊन आधार कार्ड अपडेट करा. तुमचं संपूर्ण पासबुक घेऊन जावा. ज्यावेळेस तुम्ही अपडेट कराल त्यावेळेस जशी बँकेत माहिती आहे तशीच तुमची आधार कार्डवरती सुद्धा माहिती पाहिजे आणि ते आधार कार्ड तुम्हाला बँकेत जाऊन जमा करायचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट होऊन तुम्हाला सुद्धा लगेच पैसे मिळतील. पटकन हे काम करा, नाहीतर हा उशीर गेला, हा चान्स गेला की एप्रिलमध्येच पैसे मिळतील. ते पण तुम्हाला जर त्यांनी यादीत टाकलं तर, कारण आता जर तुम्हाला यादीतनं काढलं तर पुढे ठेवतील का नाही माहीत नाही. तर दुसरं कारण म्हणजे EKYC, रेशन कार्डची EKYC भरपूर लाडक्या बहिणींनी केलेली नाही. जवळपास 20 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं हे अजूनही झालेलं नाही. अजूनसुद्धा शोध सुरू आहे. लक्षात घ्या, अर्ज पडताळणीनंतरच तुम्हाला पैसे मिळत आहेत. त्यामुळं पैसे आले नसतील तर घाबरू नका. अर्ज पडताळणी सुरू आहे. अर्ज पडताळणीनंतरच पैसे येतील. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत. परंतु लक्ष घ्या, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस, ICICI अशा महत्त्वाच्या 10च बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण होणार आहे. आणि मी जे जिल्हे सांगितले त्याच्यामध्ये वितरण हे सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, पटकन सांगायचं आहे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, रेशन कार्डची EKYC झालेली आहे का, तुमचं सगळं डिटेल्स व्यवस्थित आहेत का, तुम्ही कुठल्या इतर योजनेचा लाभ घेत आहात का, तुम्ही इतर कुठल्या दुसऱ्या म्हणजे 4 चाकी वाहन वगैरे आहे का, अशा सगळ्या गोष्टींचा नियमांमध्ये तुम्ही बसत आहात का, हे सगळं व्यवस्थित सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आज दुपारी 3 वाजता परत एकदा वाटप होणार आहे. खटाखट पैसे हे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.